शेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी विषय इतिहास। आज आपण इतिहासामधील ऐतिहासिक काळ याविषयी आपण माहिती पाहूया। बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील ज्या घटना आहेत त्या सर्व घटना आपण माहिती करून घेणार आहोत। बालमित्रांनो, या ठिकाणी पहिले काही आठवूया या सदराखाली आतापर्यंत आपण जो पाहिलेला भाग आहे तो निश्चितपणे आपण इतिहास या विषयामधील पाठ क्रमांक 1 आणि 2 यामध्ये याविषयी सविस्तर माहिती आपण प्राप्त केलेली आहे। ते पुन्हा एकदा आपण आठवून काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे लिहून काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया। पहिले काही आठवूया यामधील प्रश्न पहिला आहे, इतिहासाच्या काळाच्या विभागणीचे टप्पे माहिती आहे। निश्चितपणे आपल्याला टप्पे माहीत आहे, ते फक्त काळजीपूर्वक तुम्ही लिहिणार आहात। उत्क्रांतीमध्ये मानवाचे महत्त्व माहिती आहे। उत्क्रांतीमध्ये मानवाचं काय महत्त्व आहे हेही आपण पाठीमागे उत्क्रांती या भागामध्ये पाहिलेलं आहे, तर ते व्यवस्थितपणे लिहून काढा। कृषीप्रधान समाजव्यवस्था माहिती आहे, म्हणजे 9व्या विभागामध्ये मानव एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने त्यांनी कृषीमध्ये हळूहळू बदल केलेला आहे, मग या कृषीच्या निमित्ताने समाजव्यवस्था एका ठिकाणी कशी स्थिर झालेली आहे याविषयी थोडंसं सविस्तर माहिती लिहून काढा। आता आपण या ठिकाणी करून पाहूयात। यामध्ये पाठ क्रमांक 1 मध्ये आपण इतिहास म्हणजे काय मधील ऐतिहासिक साधने याविषयी माहिती पाहिलेली आहे। तर ऐतिहासिक साधने कोणकोणती आहेत, तर त्या साधनांचं आपल्याला वाचन करावयाचं आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, घरात आई भाजी करत असताना कोणत्या कृती करत असते ते निरीक्षण कर। म्हणजे या सर्व बाबी आपले जे काय विविध जे कौशल्य आहेत, जे आपली निरीक्षण शक्ती आहे, या सर्व गोष्टी निश्चितपणे विकसित करणारे आहेत। म्हणून या ठिकाणी दिलेले जे काय ॲक्टिव्हिटी आहे ते काळजीपूर्वक अगदी मनपूर्वक आपण पूर्ण करूया। बालमित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये अध्ययन अनुभव आहे। आज आपण काय पाहणार आहोत बघा, दुसऱ्या पाठामध्ये आपण इतिहासाची साधने पाहिली, तर इतिहास समजावून घेण्यासाठी इतिहासाच्या काळाची जी काही विभागणी आहे ती विभागणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्या इतिहासाच्या काळाची विभागणी प्रामुख्याने 2 टप्प्यात केली जाते। त्यामधील पहिला टप्पा आहे प्रागैतिहासिक काळ। मग हा प्रागैतिहासिक काळ कशाला म्हणतात पहा, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हणतात। म्हणजे त्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला लिखित पुरावा सापडत नाही, तर त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हणायचा आहे। आणि त्यामधील दुसरा आहे ऐतिहासिक काळ, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात। म्हणजे बालमित्रांनो, खऱ्या अर्थाने कालच्या तासिकेमध्ये कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे, 9व्या युगामध्ये व्यापाराचे प्रमाण वाढत गेले आणि व्यापार वाढत असताना त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर सुरू झाला व त्यातूनच विविध लिपी अस्तित्वात आल्या। येथेच प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरुवात झालेला आहे किंवा ऐतिहासिक काळाला सुरुवात झालेली आहे असं म्हणावेस काहीच अडचण नाही, कारण लिखित पुरावे निर्माण या काळामध्ये झालेला आहे। म्हणजे निश्चितपणे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध होते तर त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हटलेला आहे। मग या 9व्या युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार उद्योगामध्ये क्रांती झाल्यामुळं आता वाढता उद्योगाचा आपल्याला नोंदी ठेवण्यासाठी सांकेतिक खुणा आणि चिन्हांचा निश्चितपणे वापर झालेला आहे। आणि सांकेतिक खुणा आणि चिन्हावर संस्करण करून प्रक्रिया करून विविध लिपी देखील त्या काळामध्ये अस्तित्वात आलेले आहेत। म्हणून या काळामध्ये हा प्रागैतिहासिक काळ संपून निश्चितपणे ऐतिहासिक काळाला सुरुवात झालेला आहे असं म्हणायला काही अडचण नाही। जीवसृष्टीमध्ये मानव व इतर प्राण्यांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते। तुम्हाला सांगतो, सर्व सजीवांची जी काय गरज आहे ते गरज भागवणारं कोण असेल तर ते निसर्ग आहे। प्रत्येक सजीवांना निसर्गावर अवलंबून राहावेच लागते। प्राणी आपल्या गरजा पूर्ण करत असताना परिसर व निसर्ग यांच्यात बदल करत नाही। फक्त आता बघा, आता जे इतर प्राणी आणि मानव यांच्यामध्ये काय बदल आहे, इतर प्राणी आपल्या गरजा भागवत असताना फक्त तो परिसर आणि निसर्गाचा लाभ घेतो, परंतु परिसर आणि निसर्गामध्ये काही बदल करत नाही। परंतु जो काय मानव नावाचा प्राणी आहे, तो मानव नावाचा प्राणी मात्र या निसर्गाचा उपभोग घेत असताना, निसर्गातील विविध घटक वापरत असताना त्यामध्ये निश्चितपणे
बदल तो करत असतो. आता मानव बघा, प्राणी अजूनही गुहेमध्येच राहतात, परंतु मानव मात्र गुहेतून तो घरात आला. कच्च्या पदार्थांवर प्रक्रिया करून अगदी माती, लाकूड, दगड, धातू यावरही त्याने संस्करण केले, म्हणजे प्रक्रिया केले. उदाहरणार्थ त्याने काय केलं बघा, लाकडापासून दरवाजा, टेबल बनवले, विविध धातूंपासून दागिने, भांडी, अवजारे, हत्यारे बनवली आणि कच्च्या अन्नपदार्थापासून इतर अन्नपदार्थ देखील बनवले. एवढेच नव्हे तर त्याने ऊसासारख्या या शेतामधील जे काही पिके आहेत, ते शेतामध्ये पिकवल्या जाणाऱ्या ऊसांपासून त्याने साखर आणि गूळ बनवलं. म्हणजे थोडक्यात जो मानव आहे, तो मानव निश्चितपणे आपल्याकडे असलेल्या जो काही बुद्धी आणि कौशल्यांचा वापर करून या निसर्गाने आपल्या परिसरामध्ये निश्चितपणे बदल आतापर्यंत करत आलेला आहे. मानव विविध पदार्थांचे स्वरूप स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्यांची आवश्यकता असते. हवी ती वस्तू घडवण्यात आधी त्याला विचार करावा लागतो. ती वस्तू प्रत्यक्षात घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. आता या पिढीला माहिती असलेले जे काय ज्ञान आहे, ते वंशी परंपरेने पुढच्या पिढीपर्यंत गेलेली आहे. त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून भाषा ही समृद्ध होत गेली. विविध कला, कौशल्ये आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती, यालाच आपण संस्कृती म्हणतो. मग आता संस्कृती म्हणजे तरी काय, तर विविध कला, कौशल्य आणि परंपरा यांच्या अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती, याला संस्कृती म्हणतात. हे आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. नवाश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणी पुरवठ्याची आवश्यकता असते. साहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसवली. आता आपल्याला जर करता शेती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. मग ह्या 12ही महिने जर करता आपल्याला पाण्याची गरज असेल, तर त्या पाण्याची गरज भागवण्यासाठी नवाश्मयुगीन मानव हा प्रथमतः आपली जी वस्ती आहे, ते नद्यांच्या काठावर त्यांनी वसवलेली आहे. मग या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपींचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. मग आता आतापर्यंत आपण विविध पाठामध्ये पाहिलेलं आहे, मानव शेती करायला सुरुवात केल्यानंतर ते एका ठिकाणी स्थिर झाला. एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर त्यांना आता जो अन्नासाठी त्यांची जी भटकंती होती, ती भटकंती थांबलेली आहे. त्यांच्याकडे आता पुरेसा जो वेळ आहे, तो वेळ देखील त्यांना मिळालेला आहे. मग त्यांना मिळालेला जो काय हा निवांत जो वेळ आहे, तर त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांनी विविध कला आणि कौशल्ये त्याने विकसित करण्यासाठी त्यांचा आता प्रयत्न सुरू झालेला आहे. आपल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करण्यासाठी ते प्रत्येक जे काय मानव आहे, ते मानव आता प्रयत्न करत आहेत. हेही आपण पाठीमागील भागामध्ये पाहिलेलं आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने विविध व्यापार आणि उद्योग वाढीस सुरुवात झाल्यानंतर जे वेगवेगळे व्यवसाय करणारे, वेगवेगळे उद्योग करणारे जे लोक आहेत, ते एका ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात झालेली आहे. ते एकत्रित आता राहायला सुरुवात केलेली आहेत. मग यामधूनच नागरी संस्कृती उदयाला आली असावी, याविषयी आपण कालच्या तासिकेमध्ये देखील माहिती पाहिलेली आहे. जगातील 4 प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात, म्हणजे इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. या ठिकाणी बघा, मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश होत. नद्यांच्या काठाने विकसित झाल्या म्हणून या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असे म्हणतात. बालमित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्राचीन नागरी संस्कृतीची काही वैशिष्ट्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामधील पहिलं वैशिष्ट्य आहे नद्यांच्या काठच्या कृषीप्रधान स्थिर वसाहती. म्हणजे पाण्याची गरज भागवण्यासाठी या सर्व जी संस्कृती आहे, ती नद्यांच्या काठी स्थिर झालेल्या आहे. स्थिर वसाहती त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. तांबे आणि काशी या धातूचा वापर, प्रथमतः तांबे आणि त्यानंतर तांबेमध्ये आता कथील वगैरे मिळवून त्याने विविध जे काय
काशीसारखा धातूचा देखील वापर, कठीण या धातूचा वापर करायला सुरुवात केलेला आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष व्यावसायिक कौशल्यावर आधारित व्यवसाय, पाण्याचे वाटप करणारे मध्यवर्ती यंत्रणा, विकसित सिंचन पद्धती, शेतीचे आणि इतर वस्तूंचे नगरातील रहिवाशांच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन, विकसित लिपीवर आधारित लेखन कला, दूरवर पसरलेला व्यापार आणि प्रगत वाहतूक, प्राण्यांकडून ओढली जाणारी चाकाची वाहने, जलमार्गाचा उपयोग, सुव्यवस्थित नगररचना, संरक्षक तटबंदी, फरसबंद रस्ते, अधिकारी वर्ग आणि सामान्य जन यांच्यात वेगवेगळ्या वसाहती, प्रगत वास्तुशास्त्र आणि शिल्पकला, गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यक यासारख्या शास्त्रांचा विकास. बालमित्रांनो, ज्यावेळी आपण प्राचीन नागरी संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहतो, वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येईल ही जी का प्राचीन नागरी संस्कृती आहे ती अतिशय सुधारलेली आणि अतिशय कलाकुसर, त्यांच्याकडे कलाकुसर विविध कौशल्याने संपन्न असलेली अशी तुम्हाला संस्कृती दिसून येईल. मग आता हा संपूर्ण पाठ पाहिल्यानंतर या पाठामध्ये तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं, हे काय समजले या सदराखाली, वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिहा. ते तुम्ही अगदी या पाठामधून तुम्ही काय काय नवीन माहिती प्राप्त केलात याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही लिहून काढा आणि ते ग्रुपवर पाठवून द्या. बालमित्रांनो, ऐतिहासिक काळ पाहून झाल्यानंतर या सदराखाली काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहूया. यामधील प्रश्न पहिला आहे, ऐतिहासिक काळ केव्हा सुरू झाला? प्रश्न दुसरा आहे, मानव विविध पदार्थ वस्तूंवर संस्करण का करत असावा? प्रश्न तिसरा आहे, कलांची निर्मिती कशी झाली? प्रश्न चौथा आहे, संस्कृती अर्थ लिही. मग या पद्धतीने बालमित्रांनो या चारही प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तरपणे पाहूया. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहित असताना हा प्रश्नांची उत्तर लिहून होईपर्यंत व्हिडिओ तुम्ही पॉज करा. अतिशय काळजीपूर्वक सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून घ्या आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहून घेत असताना पुन्हा व्हिडिओ चालू करून अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही स्वाध्याय पूर्ण करा. यामधील प्रश्न पहिला आहे, ऐतिहासिक काळ केव्हा सुरू झाला? तर उत्तर आहे, ऐतिहासिक काळ नवाश्म युगात सुरू झाला. प्रश्न दुसरा आहे, मानव विविध पदार्थ वस्तूंवर संस्करण का करत असावा? स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मानव विविध पदार्थ वस्तूंवर संस्करण करत असावा. प्रश्न तिसरा आहे, कलांची निर्मिती कशी झाली? मानव विविध पदार्थांचे स्वरूप स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्यांची आवश्यकता असते. हवी ती वस्तू घडवण्यात आधी त्याला विचार करावा लागतो. ती वस्तू प्रत्यक्ष घडविण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. प्रश्न चौथा आहे, संस्कृतीचा अर्थ आपण लिहिणार आहोत. विविध कला, कौशल्य आणि परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. मग या पद्धतीने या ठिकाणी दिलेले चारही प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक पूर्ण करा आणि अधिक सराव करूया. या सदराखाली आतापर्यंत आपण जो पाहिलेला भाग आहे त्या भागावर तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण पूर्ण करूया आणि याही भागामध्ये या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळेल. नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यामध्ये कसा झाला? या वरच्याच उतार्यामध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. काळजीपूर्वक पुन्हा एकदा उतारा वाचून घ्या आणि शेवटच्या उतारामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती कशा उदयाला आल्या? याही प्रश्नाचं उत्तर वरील भागामध्ये आहे. काळजीपूर्वक हा भाग वाचून घ्या आणि या 2 प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थितपणे लिहून ग्रुपवर पाठवून द्या. या सेतू अभ्यासक्रमामधील नवनवीन भाग पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा